तुम्ही कारगिल येथे युद्धात सहभागी झाला होतात का? होय, मी 1971 साली नुकतीच ट्रेनिंग करून युनिटमध्ये आम्ही गेलो होतो. ज्याप्रमाणे उदाहरण देतोय लागू नका, ज्याप्रमाणे घरात नवी नवरी आली की घरातलं कुठलंच काही कळत नाही, त्याचप्रमाणे जवान आपल्या युनिटमध्ये गेल्यानंतर त्याला काही कळत नसतं, कुठे आहे, काय आहे, कुठं काय जायचं, कोण साहेब आहे, कोण माझा सिनियर आहे. त्याला फक्त ती दुटीच दिलेली असते, त्याच्यानंतर त्याला सगळं माहिती पडतो. तर मी सागरवरून ढाण्या इथे गेलो. एक सागरमध्येच आहे माझ्यामध्ये ढाणा ठिकाणचं नाव. तिथे युनिटचा एक ग्रुप म्हणजे एक युनिटच्या जागा असते तिथं. आणि ढाण्यातून आम्हाला मेसेज आला की तुम्ही एक्सरसाइज करत करत आग्र्यापर्यंत जायचं आहे. मग आम्ही सागरवरून झाशी, ग्वाल्हेर इथपर्यंत गेलो. ग्वाल्हेरला आम्ही एक दिवस रेस्ट केला. गाडीने नाही, चालत एक्सरसाइज करत मोठे म्हणजे छोटी मोठी लढाई करत जायचं. अर्जेवना पुढे पाठवायचे, त्यांना रोखून ठेवायचं, त्यांना शोधायचं, त्यांच्यावर आक्रमण करायचं. हे ट्रेनिंग करत करत ते पायदळ एक एक्सरसाइज त्याला म्हणतात, ती करत करत जायचं. मग असं करत करत आम्ही आग्र्याला गेलो. आग्र्याला गेल्यानंतर आग्रा छावणी मोठी आहे, साहेबांना माहिती आहे. आपण पण पुस्तकामध्ये वाचा, बघा, मोठा कॅम्प आहे. तिथे आम्ही असंच आम्हाला जे बाबळीची जंगल, बाबळीचा काटा बघितला, बाबळीचा सफेद काटा असतो, साहेब दाखवतील एखादं झाड आणून लावतील, इथं पण नको काटेरी होतं. तर त्याची सगळी झुडपं होती आणि त्याच्यामध्ये आम्ही दमलो होतो. आणि असं एक छोटं गाव होतं आणि त्या गावातून आम्ही जरा बाहेर पडलो आणि कुणी अंडी बिंडी काय अशी घेतली. आणि एक अल्युमिनियमचं भांडं असतं, त्याला मिस्टिंग म्हणतात. 2 कवर असतं, एक वरनं एक खाली पॅक असतं, ते जेवायचं आमचं ताट मिस्टिंग म्हणून. त्या मिस्टिंग मध्ये आम्ही ते अंडी शिजवत होतो प्रत्येक जण. इतक्यामध्ये बिगुल वाजलं, काहीतरी मेशी झाला खतरनाक. लगेच आपलं ते सगळं तिथंच राहिलं, सगळं बिस्तरा रायफल सगळे घेतले आणि आम्ही लखोटा, त्याला विमान म्हणतो मोठं लोडिंगचं, त्याच्यामध्ये आधीच वेळ की चला. मग त्याच्यामध्ये असं खुर्चीसारखं बसलेलं नाही आम्ही. जशी आपण धान्याच्या गोणी कशा भरतात अशा प्रकारे त्याच्यात आम्ही त्या विमानामध्ये बसलो. त्याला लखोटा म्हणायचे त्या भाषेत. आणि ते लखोटा आग्र्यावरून श्रीनगरला, माधवपूरच्या जवळ हिरानगर म्हणून गाव आहे, त्या हिरानगर मध्ये आम्हाला उतरवलं. त्याला काय म्हणतात, डब केला. हा. आणि मग तिथे आम्हाला डिफेन्स लावला. 1 सेक्शन, 2 सेक्शन, 3 सेक्शन, प्लाटून, हेडक्वार्टर्स, कंपनी, अशा सगळ्या बॉर्डरला लावलं. आम्ही नवीन होतो. खेळाचं वातावरण, जसं तुम्ही लहान मुलं जसे आमचं खेळाचं वातावरण. ते लगेच एक मेसेज येतं, पासपोर्ट असं त्याला म्हणतात. राम म्हटलं तर सीता म्हणायची. ते समोरच्याला पण माहिती पाहिजे की सीता आहे म्हणून. ते कोडवर्ड असतं, ते कोणाला इंडियन आर्मीचं एकच असतं, त्याला जपायचं असतं. तर आम्ही एका मोर्चामध्ये 2-2 गेलो. आमचा आवाजाने आम्हाला खूप मारलं, शिव्या दिल्या, आय बनवलं. अरे एका मोर्चात एकच जा, 2 गेलं 2 मारतील तुम्हाला, तुम्ही माहिती नाही. आणि मग त्याच्यानंतर एक तिथून अटॅक झाला, एकदम त्यांनी बंबारमेंट केला. आमचं जेवण बनवायचं खूप बनवलं होतं लोक, त्याच्यावर पाकिस्ताननी बंबारमेंट केलं. बंबारमेंट केल्यानंतर ते सक्सेसफुल त्यांचं झालं नाही. मग आम्हाला आदेश मिळाला, त्यांचं नैना कोट, आपला पठाणकोट आहे श्रीनगर जवळ, साहेबांना माहिती असते. आणि पठाणकोट पाकिस्तानचं नैना कोट, तिथं मोठा टावर होता सिक्युरिटी घेण्यासाठी. ओपी बसायचं, ओपी आर्मीमध्ये ओपी म्हणतात, तिथून माहिती काढायची. पूर्ण हाईटवर असतं ते. त्याच्यावर पहिला आमचं सक्सेसफुल झालं नाही, मागे आलो. आमचे 15-20 जवान त्याच्यामध्ये गेले. पण दुसरा जो अटॅक केला तो आम्ही सक्सेसफुल केला. त्याला सगळे ते पाकिस्तानला आम्ही तिथून हरवलं. आणि मग माझ्यावर हिरानगर करून पंजाबच्या बॉर्डरला करून आम्ही पुरा पाकिस्तानमध्ये
जशी आपली भारताची अम्युनिशन फॅक्टरी ज्या गोळ्या होते ते पुण्याला आहे, सासवड काय ते नाव खडकवासला. तशी पाकिस्तानमध्ये शकरगड म्हणून मोठ्या शहरामध्ये त्यांची पाकिस्तानची अम्युनिशन फॅक्टरी होती. त्याच्या अगोदर 5 किलोमीटरवर रावी नदी होती आडवी, आणि त्याच्यावर आमचा त्या रात्री अटॅक लास्टला होता. त्यावेळेस आम्ही जगलो नसतो.